हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू युअर चॅनल. तर खूप दिवसातून आज आपण व्लॉग बनवतात आणि आपल्या व्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आज आपण चाललो आहोत आपल्या कझिनसोबत पिकनिकला, ते पण उज्जैनला. तर बघूया आपली पिकनिक कशी होते आणि सगळं अरेंजमेंट केली आपल्या मोठ्या बहिणीने, त्यामुळे आपल्याला काय माहीत नाही आहे. आता बघूया काय काय अरेंजमेंट असणार आहे. तर मोठ्या बहिणीने केले तर आपण फक्त चिल मारायचा, एन्जॉय करायचं, बाकी ते बघून घेतील सगळं. तर मग आता बघूया. आपली ट्रेन आहे कल्याण टू उज्जैन. तर आम्ही 12 जण आहोत, 12 कझिन्स आहोत. त्याच्यामध्ये 2 आत्या आहेत आणि असा विषय आहे की फक्त माझ्या एकटीचंच तिकीट कन्फर्म झालेलं आहे, रिटर्न पण आणि जायचा पण. तर बघूया आता, आपल्याला थोडंसं रिस्क घ्यावी लागेल कारण की आम्ही 12 जण आहेत आणि तिकीट फक्त एकाचंच कन्फर्म आहे. तर बघूयात आता, थोडीशी रिस्क तर घ्यावीच बनते, एवढं जायचं आहे तर बघूया. पॅकिंग बघूया, सगळं काही बघूया. तर भेटू लवकरच. पाहत राहा. जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ब्लॉग कंप्लीट बघा. तर गाईज, आपण रात्रीचे जाणार आहोत, त्यामुळे आपल्याला काहीतरी न्यायला लागेल सोबत कारण की ट्रेनमध्ये रात्री काहीच येत नाही. त्यामुळे आता आपण घेतोय चपाती आणि भाकरी. तर काकू आपल्याला चपाती आणि भाकरी बनवून. थँक्यू काकू, थँक्यू. सर्वांमध्ये सर्वात एक्साइटेड व्यक्ती म्हणजे आमची मनूच आहे. विचार कुठे चालली? कुठे जायचं? तर गाईज, आपण पोहोचलेलो आहोत कल्याण स्टेशनला आणि सगळे अजून त्याच चिंतेमध्ये आहेत की आपला तिकीट कन्फर्म होतो आहे की नाही होत आहे. तर बघूया. ट्रेन तर आमची अर्धा तास लेट आहे, वेट करतो आहे फुलाला. भेटूया ट्रेनमध्ये. तर हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता आपण ट्रेनमध्ये नाही तर बसमध्ये आहोत. कारण की विषय असा झाला आहे की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलेलं, आपण 12 लोक आहोत आणि तिकीट फक्त एकच बुक झालेला आणि आम्हाला भेटला स्टार्टिंगलाच TC. आणि तर TCला मी फाईन पण देत होतो, दुसऱ्या तिकीटचे पैसे पण देत होतो, पण तो आम्हाला TC काय बसून देत नव्हता. तर मग आता आम्ही बेटर चूज केलं की बस. पण आम्हाला बस पण एवढी घाण भेटली आहे, शपथ. मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर का तुम्ही बसने ट्रॅव्हल करत असाल ती पहिले बस आणि तुमची ती सीट बघून घ्या, मग ट्रॅव्हल करा. कारण की आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झालेला आहे. तुम्हाला दाखवेन सीट्स वगैरे. तर आता चला भेटूया उद्या सकाळी डिरेक्ट. आता आमची बसमध्ये 1 तासांनी काहीतरी जेवणासाठी थांबणार आहे. बाकी ती ॲज सच 1-2 तासांनी मध्ये थांबते, जस्ट 5 मिनिट्सच्या ब्रेकसाठी. तर पाहत राहा ब्लॉग. भेटूया डिरेक्ट उद्या सकाळी उज्जैनला. बाय. The next day. तर हॅलो गाईज, आपण फायनली पोचलो आहोत उज्जैनला. खूप जिथे 12 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे तिथे आमच्या बसवाल्यांनी लिटरली 15-16 तास लावले. तर आम्ही खूप फ्रस्ट्रेट झालो होतो. कसं तरी पोचलो आणि आपण घेतला एक विला, खूप सुंदर असा विला आहे. मी तुम्हाला व्हिडिओ तर दाखवेन. आणि आता आपण रेडी तर झालो आहोत. आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये. तर बघत राहा व्लॉग. गाईज कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हे आहे फर्स्ट बेडरूम. खूप सुंदर बेडरूम आहे, मला तो खूपच आवडला. फुल लक्झरियस टाईप. आणि इकडे वॉर्डरोब आहे, इकडे बाथरूम आहे. आणि हे कॉमन वॉशरूम आहे.
आणि इथून असं डिरेक्ट आपण वर जाणार आहे. आणि ही आहे आपली सर्वात छोटी आत्या आणि आमची लाडकी आत्या. ही आहे सेकंड रूम. त्याला पण वॉशरूम आहे. हा मग दाखवायला लागतं. हे आहे सेकंड रूम आणि इथे आहे वॉकिंग वॉर्डरोब. फिलहाल तर मेकअप चालू आहे सर्वांचा. खूप मोठी मिरर आहे भाई, मला तर खूपच आवडली. आणि ह्याला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बाथटब आहे ब्रो. पण आमचा काय फायदा. आणि ह्या रूमला बाल्कनी सुद्धा. हे त्याचं हे व्ह्यू छान आहे. तर गाईज आता आपण रेडी होऊन निघालो प्लेसला. ते म्हणजे एक कालभैरव मंदिर, सेकंड सिद्धिका माता मंदिर अँड थर्ड इज कॉरिडॉर. ते म्हणजे महाकालेश्वरचं कॉरिडॉर. कारण की महाकालेश्वरच्या मंदिराचं आज तर आपल्याला दर्शन नाही होणार, कारण की त्या दर्शनासाठी आपल्याला 4-5 तास तरी वेट करावं लागतं लाईनमध्ये. त्यामुळे आपण ते नेक्स्ट डेलाच करूया. तर एवढं करण्यासाठी पण आपल्याला रात्रच होणार आहे. तर आता वाजलेले आहेत 7 आणि आपल्याला ते सर्व म्हणजे करायचं आहे. तर तिथे पण आपल्याला मला तर असं वाटते की 10 तरी वाजतील. तर बघूया आजचं शेड्यूल कसं होतं आहे. बघत राहा ब्लॉग. बाय. तर ते तोडलेलं मंदिर आता ते रिकन्स्ट्रक्ट करत आहेत. असा घेतला ना उज्जैनचं सेंट्रल जे कालभैरव मंदिरकडे जाताना लागतं. फायनली पोहोचलो कालभैरव मंदिरामध्ये. तर आता आपण चाललो आहोत सिद्धिमाता मंदिरामध्ये. तर हे आहे सिद्धिमाता मंदिर. खूपच सुंदर असं मंदिर आहे. आणि मंदिरामध्ये आपण पोहोचल्यावरतीच 5 ते 6 मिनिटात आरतीसुद्धा आपल्याला भेटलेली आहे.
तर गाईज आता इथे आपलं खूप मस्त असं दर्शन झालेलं आहे हरसिद्धी माता मंदिर आणि कालभैरवचं. तर मग आता आपण चाललो आहोत महाकालेश्वर मंदिरमध्ये. जर का आपल्याला गर्दी नाही भेटली तर आजच आपण दर्शन घेतो, नाहीतर मग आपण लवकर सर्व आवरून भस्म आरतीसाठी लाईन लावणार आहोत. भस्म आरतीची लाईन ही 9 वाजता स्टार्ट होते, त्यामुळे आता आपल्याला लवकर आपलं खाणं पिणं करून लाईनसाठी थांबावं लागेल, नाहीतर मग आपल्याला आतमध्ये सोडणार नाही. कारण की भस्म आरतीसाठी फक्त 200 पीपल्सच अलाव करतात. तर बघूया. सध्या तर आम्ही चार्ट ज्याला हवंय त्याने घ्या डायरेक्ट. कसं वाटतंय आम्हाला सर्वांना खूप भारी वाटतंय, कारण की आम्ही असे कझिन्स फर्स्ट टाइम आलोय कुठेतरी फिरायला. आणि आम्ही इथे हरसिद्धी माता मंदिरमध्ये आम्हाला आरती भेटले. खूपच वाईबच आला गे भाई, आम्हाला खूपच आवडलाय इथे. तर चला आता भेटूया महाकालेश्वर मंदिरमध्ये. अरे आपलं महाकालेश्वरचं तर दर्शन झालेलं आहे आणि मंदिराच्या आतमध्येच असे काही छोटे छोटे मंदिर आहेत देवांचे. यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्योर्मोक्षीयमामृता. तर गाईज आपलं महाकालेश्वरचं दर्शन झालेलं आहे. खूप छान असं दर्शन भेटलं आहे, ते पण 15 मिनिटात. आणि आपल्याला भस्म आरतीचा पास मिळाला नाही, त्यामुळे आज गर्दी नव्हती, त्यामुळे आपण आज दर्शन करून घेतलेलं. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि तिकडचं सगळं एक्सप्लोअर करण्यासाठी आपण उद्या येणार आहोत, कारण की इकडे लाईट्स वगैरे थोडेसे म्हणजे आहेत एकदम प्रॉपर, पण आपण एक्सप्लोअर करायला उद्याच येऊ. काय आम्ही जेवण वगैरे केले नाही, त्यामुळे पहिले जेवूया, झोपूया. पूर्ण बसने आमची वाट लावली आहे, त्यामुळे आता आपण डिरेक्ट उद्याच एक्सप्लोअर करायला येऊयात. तर हे आहे बडा गणपती. खूपच मोठी मूर्ती आहे आणि बाप्पाच्या समोरच असे ऋषी बसलेले आहेत. तर गाईज आपण फायनली आहोत आपल्या रूममध्ये आणि खूप छान दर्शन झालेलं. खूप प्रसन्न वाटते तिथे जाऊन. खूप छान मंदिर आहे. मी तर म्हणेन मरायच्या आधी एकदा तरी इथे फिरून या यार. हे फिरलं नाही तर काहीच फिरलं नाही ब्रो, खरंच. तर मग आता आपलं दर्शन तर खूप छान झालेलं आहे. आम्ही मंदिर बंद व्हायच्या एक अर्धा तास आधी गेलेलो, म्हणून आमचं दर्शन पण खूप फास्ट झालं आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पण अशाच टायमिंगमध्ये जा. म्हणजे मंदिर 10ला बंद होतं सर्व गेट,
तर आम्ही गेलो होतो 9:30ला आणि आमचं दर्शन फक्त 10 ते 15 मिनटात झालेलं आहे. तर खूप छान आहे, खूपच भारी वाटतं आहे. तर आता खूपच भूक लागलेली, आपण फटाफट जेवूया, पहिले फ्रेश होऊया मग जेवू. तर भेटूया लवकरच, बाय. The next day. सो हॅलो गाईज, आज आहे आपला डे 2 इन उज्जैन. तर आज आपण सिंपलपणे रेडी होऊन निघालो सगळं फिरायला, ते म्हणजे महाकाल लोक, रामघाट, ऑल अँड ऑल. मी तुम्हाला दाखवेन आम्ही कुठे कुठे जाणार आहे. तर चला फटाफट निघूया, कारण की आज आपल्याला घरीसुद्धा जायचं आहे. संध्याकाळची 6:30ची बस आहे, त्यामुळे आपल्याला आज फटाफट सगळं कंप्लीट करून निघायला लागेल. तर चला भेटूया. सो गाईज, आता आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो आणि आमच्या इकडे डायरेक्ट प्लॅनच चेंज होत आहे. म्हणजे आमचं असं चालू आहे की एक डे एक्सटेंड करून आम्ही ओंकारेश्वरला चाललो आहे, कारण की इकडे एवढं ये ना आणि ओंकारेश्वरला झालं नाही म्हणजे काहीच फिरलो नाही, कारण की ओंकारेश्वर तर मेन आहे. तर मी तुम्हाला दाखवते काय सीन चालू आहे. प्रॉब्लम नहीं है, मैं कह रहा हूँ देखो तुम अगर टिकट है तो एक टेंशन रहती है ना जल्दी आने की. 3 लोग रहते हैं कि हम लोग क्या ही 3 लोग घूमेंगे, तो आज इधर का ही घूम लेंगे, टाइम वैसे भी होगी. इकडे बाजूला गाईज, ते आहे चिडियाघर. प्रेमाची लव लँग्वेज वेगळी आहे. शंकराच्या प्रत्येक मंदिरात असं बॅरिकेड सगळ्यात काही ना काही बांधलेलं. मंगल करना मंगल ग्रह. तर गाईज, हे आहे मंगलनाथ मंदिर. इथे लोक स्पेशली ज्यांच्या राशीमध्ये मंगळाचे दोष असेल ते त्याची पूजा करण्यासाठी येतात. तुम्ही बघू तर आता आपण आलोय संदीपनी आश्रममध्ये. एक्सक्यूज मी. असतील मगरी सारखे. जलवायु में प्रयोग
नाही खात त्या भगवान ने कहा है जो योगी लगातार आपको थोड़ी देर लगा था तुझे मला फोकस केलं तुला कळेल तुला पण माहिती Guys, मी जी बोलली होती तीच ही आपली दीदी आहे. हिने सगळी अरेंजमेंट केली आहे. आपण फक्त सील मानायचा. काय वेदू सील तर आता आपण आलो आहे गुफा बघायला, जिथून चारधामचा रास्ता बनवला होता, जिथे खूप सारे संतांनी तपस्या केली होती. तर इथे असे खूप सारे पोस्टर्स आहेत ज्याच्यावरती खूप साऱ्या स्टोरीज लिहिलेल्या आहेत. आणि आता आपण चाललो आहोत फर्स्टवाल्या गुफामध्ये. इसके पास वाली गुफा तर ही आहे सेकंड गुफा, जी योगी गोपीचंद महाराज की गुफा आहे. गर्दी पण आणि असं खूप छोटं पण आहे ना. आणि तिथं खूपच कंजूस.
लोग हम लोग 9 लोग हैं, वो तो दूसरे 6 लोग ऐप से कर लेंगे, पर ये 6 लोगों की जो टिकट है उसमें से ये है नवनाथ मंदिर। तर गाईज आपलं बाकीचं तर फिरून झालेलं, म्हणजे संदीपाणी आश्रम, गडकालिका मंदिर, ऑल अँड ऑल. तर आता आपण आलो आहोत महाकाल लोक एक्सप्लोअर करायला. तर मग मी तुम्हाला दाखवते. खूप छान बनवलेलं आहे आणि अजून पण त्याचं काम चालू आहे. तर हे आहे सर्वात मोठे शिवलिंग, जे छोटे छोटे शिवलिंगपासून बनवलं आहे. आणि आता आपण चाललो महालोक एक्सप्लोअर करायला. आणि हे महालोक खूपच मोठं आहे, जे 3 किलोमीटरवरती पसरलेलं आहे. आणि या महालोकमध्ये सर्वच ऋषी, देव, महादेव सर्वांच्या स्टोरीज अशा स्कल्प्टेड आहेत आणि ॲज अ स्टॅच्यूसुद्धा आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक स्टॅच्यूच्या खाली त्याची स्टोरीज अशी स्कल्प्टेड आहे, जी मराठी, इंग्लिश आणि हिंदी तिन्ही लँग्वेजमध्ये लिहिलेली आहे. By the grace of Shiva Brahma Shiva answers what this story is found in the Sadharma Shamtra of Shiv Puran. In the chapter 11, Lord Shiva tells that he is the source of जे घातलं ते अब करू का? तर हे आहे VR, ज्याच्या माध्यमातून आपल्याला भस्म आरती ही दाखवली जाते. ह्याची कॉस्ट फक्त 150 आहे. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की आपण शिवलिंगच्या प्रॉपर समोर आहोत, महाकालेश्वरच्या शिवलिंगच्या समोर, आणि भस्म आरती होती आहे. तर अशा काही कार्स आहेत ज्याच्यामधून आपण महालोक एक्सप्लोअर करू शकतो. चंद सेम ग. केक कापायचा नाद नाही, आधी स्क्रीम. अरे लवकर माणूस संपून टाकेल. आमच्या ट्रॅव्हलिंग काकांचा बड्डे होता, त्यामुळे आम्ही त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला, बॅगा भरल्या आणि निघालो घरी रिटर्न जायला. तर गाईज आपण सगळं फिरून झालेलं आहे. आता चाललो आपण घरी परत रिटर्न बसनी. पार्टी चालू आहे. सो चलो गाईज घर. आम्ही ओंकारेश्वरचा प्लॅन ड्रॉप केला, कारण की आमचे तिकीट कॅन्सल होत नव्हते आणि आम्हाला रिफंड येत नव्हतं. तर अशी आमची बसमध्ये खूप सारी मस्ती वगैरे चालू होती. आणि आमची घरी रिटर्न येण्याची बस खूपच छान होती, एकदम प्रॉपर सर्विस वगैरे देत होते. द्यायची सवय म्हटलं तो, द्यायची. तो तुला घ्यायची सवय का? अंशू काय मागवतो की अंशू मला CPR दे ब्रो. हो तेच करत होते बसून मागे CPR दे. श्वास घ्यायला त्रास होतो. मी तो मुंडी काढ बाहेर यायचा फिरते ना. मी ह्याला बघाली दूध कॉफी सगळा मिक्स पितो तरी काय होत नाही. सोडा पण पितो. सोडा तर मोटर चालली पण नाही ना. लगेच फिरते भाई. सोडा पेट्रोल सोडा फास्ट फास्ट फिरते ती. सोडा अशी फास्ट फिरते. हावरे
चिप्स घेऊन आली मी वरती. अरे मी व्हिडिओ दाखवतो सेम आहे दाखवू का तर गाईज आपण फायनली पोहोचलो घरी. खूप छान अशी पिकनिक झालेली आहेत, खूप मेमरीज घेऊन आलो. तर आपली ही नवीन वर्षाची पहिली पिकनिक, ते पण आपल्या कझिनसोबत. मला तर खूपच भारी वाटले. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. नवीन कोणी असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. जर का तुम्हाला आपल्या कझिनसोबत व्हिडिओ हवी असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. तर भेटूया पुन्हा.